नमस्कार, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष। आपल्या समोर कामगारांच्या उन्नतीसाठी, सक्षमीकरणासाठी किंवा कामगारांना आधार देण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार महामंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या उन्नतीसाठी किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी योजना जाहीर केल्या। हा महामंडळ स्थापन झाला 2018 साली। या 2018 सालापासून आज 7 वर्ष होत आहेत। या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार देण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकार मोठ्या प्रमाणात महाघोटाळा करीत असल्याचे बाब समोर येत आहे। प्रामुख्यानं याला आधार आहे की बांधकाम कामगारांची होणारी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्याची प्रक्रिया जी आहे ती नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक बाबी त्रुटी आहे। याचा फायदा जरी गरीब लोक कामगार नोंदणी करून घेत असले तरी त्याला रोखता आला असता सरकारला किंवा प्रशासनाला। तसं न करता नोंदणी करून घेऊन त्यांच्या नावाने कसं लुटता येईल आपल्याला। उदाहरणार्थ या योजनेमध्ये अनेक लाभ या ठिकाणी आहेत। या योजनेमध्ये सामील होणारे बांधकाम कामगार असो, इलेक्ट्रॉनिक कामगार असो, सिमेंट बाबतीत कामगार असो, रस्ता खोदणारा असो, विहीर खोदणारा असो किंवा अशा अनेक कामगारांची त्या ठिकाणी रंगरंगोटी करणारा कामगार, अशा अनेक कामगारांची या महामंडळाच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आलेली आहे। या नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये जी त्यांनी शासनाने किंवा महामंडळाने त्या नोंदणी करत असताना नोंदणीकृत ठेकेदाराची आवश्यकता आहे आणि ते नोंदणीकृत ठेकेदारा सहाय्यक कामगार आयुक्तांच्या माध्यमातून ठरवलं जातं की हे ठेकेदार मान्यता प्राप्त आहे। मग 90 दिवसांच्या या प्रक्रियेमध्ये 90 दिवसाच्या या बांधकाम नोंदणीमध्ये त्या बांधकाम कामगारांनी काम करायचं ठेकेदार हा PF भरला पाहिजे किंवा त्यांनी जर हे कामगार किती दिवस आपल्याकडे काम करतात तेवढं प्रायव्हेट पण भरलं पाहिजे। तसला कायदा कुठे न लावता केवळ गरिबांना आम्ही काहीतरी देऊ, गरिबांना आम्ही काहीतरी आपण यामध्ये आधार देत आहोत। अनेक कामगार या ठिकाणी आमच्याकडे तक्रारी करायला येतात की आम्हाला ऑनलाईन वर योग्य आम्हाला नोंदणी करून मिळत नाही। आता यामध्ये ज्याप्रमाणे शिष्यवृत्ती आहे, मयत अनुदान आहे, घर बांधणीला अनुदान आहे, वारसांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान आहे, शैक्षणिक अनुदान आहे, याही पलीकडे जाऊन मध्यान्ह भोजनाचा सुद्धा त्यांनी यामध्ये सुरुवात केली। मध्यान्ह भोजन काही काळानं बंद पडलं कारण बांधकाम कामगार कोणत्या मध्यान्ह भोजनाचा लाभच त्यांना मिळत नव्हता। ज्याप्रमाणे एखाद्या गावात जत्रा असल्यावर जाहिरात केली जाते एखाद्या वस्तू विक्रीचं किंवा सर्कसचं, त्याप्रमाणे मध्यान्ह भोजनाच्या गाड्या गावागावात किंवा शहरामध्ये फिरत होत्या। मग ती योजना बंद केली। त्याच्यानंतर सुरक्षा किट वाटप तो सुद्धा परत त्या ठिकाणी चालू बंद करण्यात आला। तर सध्या भांडी वाटपचं का या ठिकाणी गृहवस्तू वाटपाचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी योजना लागू केली। एकूणच बांधकाम कामगारांच्या नावाने महाराष्ट्रातील महायुती सरकार आर्थिक घोटाळा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे ज्याप्रमाणे कामगारांची नोंदणी होत आहे मोठ्या प्रमाणात, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी येत आहेत, ज्याप्रमाणे सरकारनं तपास करता बोगस कामगार निघत आहेत, बोगस या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यामध्ये अनुदान लाटत आहेत, याचा संपूर्ण सारांश बघता महाराष्ट्रामध्ये महामंडळ, कल्याणकारी महामंडळ, महाराष्ट्र सरकार यामध्ये आर्थिक महाघोटाळा करत असल्याचं स्पष्ट संकेत दिसून येतात। म्हणून या पहिल्या भागामध्ये आपल्याला विनंती करतो की आपण या योजनेचा सारांश या ठिकाणी दिलेला आहे। आपण अंतरांतर्गत एका भागाच्या माध्यमातून आपण या बांधकाम कामगारांचा घोटाळा बाहेर काढणार आहोत आणि आपल्याला या माध्यमातून जर न्याय नाही मिळाला, न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा आपण या बांधकाम कामगारांच्या योजनेचा घोटाळा किंवा सरकारचा घोटाळा, ठेकेदारचा घोटाळा आणि भांडी वाटपाचा घोटाळा, या सगळ्या घोटाळा आपण या ठिकाणी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या SB न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपादक या नात्याने करीत आहे। ज्या कोणाचे काही तक्रारी बांधकाम कामगाराबद्दल असतील त्या त्यांनी आमच्या कार्यालयात संपर्क साधून किंवा 98 81 30 17 77 या मोबाईल नंबरवर संपर्क साधून व्हिडिओद्वारे किंवा आपल्या मोबाईलच्या व्हॉइसद्वारे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवावं।
अन्यथा तुमच्या कार्यालयामध्ये 1593 कुचननगर सोलापूर बालाजी मंदिर जवळ पद्मशाली चौक येथे कार्यालयात संपर्क साधून आपल्या तक्रारी नोंदवाव्या असे आवाहन करतो आणि या चाललेल्या घोटाळा थांबवून बांधकाम कामगारांना, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय कसं मिळेल हे पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.